गाइस सो ये टेबल एकदम क्रेझी बॅट मारून दिली की डायरेक्ट बॅटचे 2 तुकडे झाले. एक तुकडा इकडे आता ते आणि एक तुकडा तिकडे सरांकडे आहे. सर मी काय म्हणतो उद्यापासूनच जिम सुरू करून दे मला. भेटले आपल्याला ठीक आहे. तर नमस्कार मंडळी आणि स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आज आहे आपला NSS चा डे 4 ना. काल 3 होता. तर मग आपल्या सरांनी आपल्याला मस्तपैकी चहा पत्ती साखर आणि दूध आणलेलं. तर आपण चहा बनवलेला आहे विथ सरजी. हां चप्पल काढूनच येतो सर. हो जाम झाले. हां टाकलाय बघ. काही खरं वाटत नाही मला. चला मध्ये जाऊनच बघू आता काय करते बघू. शॉय 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 बनलेली आहे पण गाळून परत एकदा रिस्क न घेता. ही घाण कोणी केली? हे कोणी केले? तुम्ही नाही का? तुम्ही नाही. तू माझा मोबाईल नाही आणला का? तुझा फोन तर होता का? आजच्या दिवशी लय भारी सुरुवात झाली गाइस. यू कॅन सी दिस. हा त्याचा काच तुटून गेला चष्म्याचा. म्हणजे हा 2000चा नुकसान झालेला आहे. बट ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही. तुमचा चहा पिलाच नाही मी पण तसं दिसायला आवाज सुंदर येतोय मला. बघू ना आपण काय झालंय. गरम करताय परत. अगं बाई असं रडू नको ग. चांगलं नाही वाटत आहे बघ. साई रडायला लागला पाहिलं. नैतिक दादा विथ सिंगल रिस्क फॅक्टर चहा घेऊन चालले. तरी आपण रिस्क नाही घेऊ शकत. चलो आ चुके हैं हम विदाउट लाईट. कसं वाटलं सर मोहन? कशाची स्पीच द्यायची? कसं वाटलं तुला चहा बनवताना? टॉर्च लावू आपण. अरे बापरे ती रडती किती डेंजर. कम ऑन यू कॅन डू इट. आनंद वाटतो. एवढा छान म्हणलं की जमतंय भजी पण आहे आपल्याकडे. भजी पण आहे. सरांनी खूप सुंदर गोष्ट आणलेली खायला आम्हाला. एकदम भारी ब्रेकफास्ट आहे आज. डन डन. भजे चहा बनमस्का चहा. थँक्यू सर. नाही मी पण आहे. सगळ्या गोष्टी आवरून आपण निघालेलो आहे आता फ्रेश होऊन. म्हणजे हां तेच चकाचक वगैरे एकदम गरम पाण्याने आंघोळ करून चाललोय. त्यातला नंबर आपला सगळ्यात पहिला टास्क आहे. जिथे गार पाणी पण नाही भेटत तिथे आम्ही पाणी गरम करून हां तेच विचारून किती लेजंड लोक आहे. बरोबर. पण सगळ्यात पहिला आपल्याला टास्क आहे की आपल्याला मंदिर साफ करायचं. दुसरं जे आहे हनुमान मंदिर. आणि आज आपला हेल्थ चेकअपचा कॅम्प आहे ना. हां हेल्थ चेकअपचा कॅम्प आपल्याला जनगणना करायची आहे. जनगणना करायची आहे. ती कंगना रणावत. यस. तर आज चेकअप ठेवले आपण गावातील लोकांसाठी. थोड्या करते अरे आम्हाला आमची तिकडची आठवण आली. आम्ही इकडचे नाशिक खुर्दगाव. माझं तांदूळ आहे धुळे. आम्ही मेडिकल चेकअपचा प्रचार करायला गेलो आणि तिकडून येता येता आपण कुरडे पण टाकले होते. आता मजा येईल खायला ते. यस. खूप आवडते. साफसफाई पण सुरुवात करून दिलेली आहे आणि लवकरच मंदिर साफ करून आपण आपला चेकअपचा कॅम्प इथंच लावून दे. तर मंदिराचे एकदम प्रॉपर प्रकारे क्लिनिंग झालेले आहे पुसून पासून. विथ सूरज दादा नैतिक कंटिन्यू झाडू मारतो नॉन स्टॉप न थांबता. आणि मयूर पण त्यासोबत आहे. आणि आयुष
यांनी आपलं एक खूप मोठं काम केलेलं आहे की आपल्याला जिमखाना शोधून आणलेला आहे. बघू कसं आहे. मला नाही वाटत काही मटेरियल असेल जास्त. हो ठीक आहे, जेवढं असेल तेवढं असेल. डंबल्स आहे, काही गोष्टी आहेत आणि हनुमानांची मूर्ती मेन गोष्ट. सर मी काय म्हणतो, उद्यापासूनच जिम सुरू करून दे मला. भेटले आपल्याला ठीक आहे. तर याच प्रकारे आपण निघालेलो आहे एका मोहीमला. जी मोहीम आहे कसं काय करायचं आपल्याला, टेबल आणि टेबल बेड अरेंज करायची. बेडवर आपण एखाद्याला ECG जर चेक करायचं असेल, ECG तर आपण ECG असतं ना. हो जे असेल त्यांना माहिती असेल. जे असेल ते तुम्हाला माहीत असेल तर ठीक, नसेल माहिती काही प्रॉब्लेम नाही. एवढं आम्हाला माहित नाही. PMC आपण आता करंटली पंचायत ऑफिसला आलो आहे. इथे आपल्याला टेबल कॉट जे लागते ते भेटून जाईल, नो प्रॉब्लेम. चेअरपूस नंतर आपल्याला एक टेबल भेटून गेलेला आहे आणि एक टेबल ते शाळेत बघताय. अरे दे रे हो. ते रे भाऊ गुड्डे ते. लय वाईट दिवस चालले गाईस. हा ना, पाण्यामध्ये टाकून खातोय आम्ही फिलहाल. पाण्यामध्ये गुड्डे टाकून खायला करायला ऑप्शन नसतो माणसाकडे. लाईफ इज दिस. गाईस आता आपल्या टेबलची होती गरज. फिलहाल हे आमचे 2 हमाले. ही पार्टी आहे आमच्याकडे, ठीक आहे. गप तू बोल ब्लॉगर आपला ओजी का दिसतोय, जाऊ दे गाईस. सो ये एकदम एकदम वाह्यात लोक आहे. ते रिकॉर्ड नाही झालं म्हणून ते ठीक आहे. लेक घाण इतकं घाण शिवाय येते ना. आणि ही सगळ्यात मोठी बीप करून देतो. तर गाइस फायनली आपण टेबल घेऊन आलेलो आहे आफ्टर सो मेनी ऑफ दी स्ट्रगल. अँड मला घाम आलाय, त्याला नाही आला. फोन दाखव तुला. त्याचे फक्त नाटकं चालतात. तर एव्हरी ॲस्पेक्ट ऑफ सिरियसनेस आपल्याला खाट भेटून गेलेली आहे आणि झालं आपलं बऱ्यापैकी सर्व काम झालं. आपलं टास्क 3 पण कम्प्लीट झालेलं आहे. 2 टेबल, 1 खाट आणायचं होतं. तर खूप सहकार्य. जर तू पकडे अरे कुठं पळून राहिला, थांब ना थोडंसं. हा ना, कॅप्चर झाली. फायनली मंदिरात येऊन बसलो. खूप चांगलं खाटची सोय झाली, टेबलांची सोय झाली. बस आता आम्ही जात नाही तिकडे. आता एक शिबिर संपल्यावर जाऊ. चेकअपसाठी ॲम्ब्युलन्स रीच झालेली आहे आणि सर पण आलेले आहे. सर्व तयारी तर डन आहे की आता गाववाल्यांची वाट राहते. चांगल्या प्रकारे शिबिर सुरू झालेलं आहे. म्हणजे येत आहे लोक, असं नाही की येत नाही आहे. तर याच प्रकारे आपला शिबिर उरकलेला आहे. आणि किती जण झाले तरी 51 जण झाले. 51-52 होता. हां 51-52 मी जण. 50 होतो मयुरेश. यस, 51-52 जण झालेले चेकअप करून. चालतं. आणि खाट वगैरे टेबल वगैरे आपण देऊन आलो आपल्या जागेवरती. चालेल. याच प्रकारे आपण क्रिकेट पण सुरू करून दिलेलं आहे. तिकडनं आल्याच सर पण आपल्यासोबत खेळत आहे आणि साईद आता बॉलिंग करताना पंकज सर आता बॉल टाकताना पहिला बॉल आणि हा गेलेला आहे. आय थिंक सो बाउंड्री जाण्याच्या नाही बाउंड्री नाही गेला. वाचला. हा बॉल फेकण्या काय सीतापीने 2 धावा तोडण्यात आलेला आहे. हा आप देख सकते हैं यहाँ पे बैट्समैन आणि इथे फलंदाज आउट होताना स्टंपिंग झालेली आहे. Here comes the new player, Suraj Kalam. So be on the strike. Let's see how many inches he will take. आपला हेडशॉट होता पण वाचलाय बॉल, काय प्रॉब्लेम नाही. तन्मय बॉलिंग करताना मेन माणूस इन द चॅट. अरे बाप, फेक मारला बाई, क्रेझी मारलाय. वाटतं हे एखादा झगडा करूनच सोडतील, पण झगडा तर नाही झाला. चौरी पण आपलं बाउंड्री पण नाही झाली. तर आयुष दादा बॅटिंग करताना आणि त्यांच्या समोर आहे मयूरचा बॉल पडला आणि आयुषला असा विकेट डाऊन. आयुष आउट. हरिओम. बॉल कमिंग, बॉल गोईंग. ओ हो भाई काय 6 दिलाय ऑन कॅमेरा. 6 ऑन कॅमेरा 6 दिलाय सर ऑन स्ट्राईक. तुम्ही लेफ्टी का? अरे बाप. सूरज भाऊ बॉल टाकताना आणि हा बॉल आला ना, हा बॉल गेला. अरे बाप, 6 डायरेक्ट. तर डायरेक्ट जोडी सुटूच नका देऊ. अरे बाप, ओ भाई अहिला काय शॉट दिलाय. क्रेझी जमलं. एकदम क्रेझी बॅट मारून दिली की डायरेक्ट बॅटचे 2 तुकडे झाले. एक तुकडा इकडे येतात आणि एक तुकडा तिकडे सरांकडे आहे.
काय प्रॉब्लेम नाही, चलता रहता तिकडे बाउंड्री बॅटचा सिक्स पडलेला आहे आणि हा एक तुकडा आहे. मॅचची समाप्त होणार आहे असं मला वाटतंय आणि उद्या आपण परत एक अजून एक बॅट घेऊन येऊ. नो प्रॉब्लेम. तर या प्रकारे आपण चूल पोटवण्याची आपल्या आदित्यसारखी बोलतो, चूल पेटवण्याची खूप कोशिश करत आहे पण चूल पेटत नाही. तर आयुष भैया आपले खूप ट्राय करत आहे पण त्यांची ज्यांनी काही होत नाही आहे. गाईची तुम्हाला भाजी दाखवतो मी. एवढीच भाजी आहे? कसली भाजी? कसली तरी आहे बाबा, काय माहिती. हे हात चांगले आहे का तुझे? टेस्ट करून काय? कशाची? तिखट आहे? नाही बरं आहे. जाऊ दे, चला बघून घेऊ. आज कमी भाजी आहे, जरा सांभाळून जेवा. ये लो तुम्हारे लिए कोळसा लाया है मैंने. चिट गई आग चिट गई. आता बनेगा चहा. TNTC चे इंजिनियर काहीतरी मेकॅनिकलचे कामं करतो ना, कागदाने त्यांनी फुकणी बनवली सुंदरशी अशी. याला म्हणतात इंजिनियर. चेट पेट गया है और सूरज बाबा भी चाय रखेंगे. चल पेटव, चल हाँ घे, चल. हे घेणार आहे पेपर. पेटलं बाय, पेटलं पाय. ओए होय, चलेगा. आग लगाना कैंसिल हो चुका है अभी क्योंकि हमको प्लान इज पोस्टपोन्ड. इसकी Yes. फुकरी बनाना. चलो गाइस अभी गैस पे हम चाय बनाएंगे. गैस पे चाय बनवाएंगे और मजा करेंगे ना गाइस. गॅस भेटलाय आणि रिया आपला मस्तपैकी चहा ठेवणार आहे सुंदरसा असा एकदम. सूरज ठेवणार आहे चहा? अरे बाप, स्कॅमिंग आहे भाई, स्कॅमिंग आहे भाई. सूरज दादा चहा ठेवणार आहे. सूरज नो प्रॉब्लेम. जली को आग कहते हैं, बुझी को राग कहते हैं और जो भी ना लेट आए उसे आदित्य कहते हैं. ठीक है. ओ माय गॉड, चहा पत्ती टाक ना. चहापत्ती टाकली गेली. अजून टाका, चांगले वाटत. अरे काहीच नाही होत. मी तर एवढी चहापत्ती 4 कप चहाला टाकतो माहिती का. कसं झालंय मॅम चहा? कसं झालं चहा? खूप छान झालंय ना. रियाला सगळे, रिया आणि सूरज पण निघ, चल तुम्ही या हे ना. एकदम चुप बसा, कोणी काहीच बोलणार नाही. देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए, दूर तक निगाह में है सिलसिले हुए. ये गिला है आपकी निगाहों में, फूल भी हो दरमिया तो फासले हुए. देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए, दूर तक निगाह में ये गुल खिले हुए. तुम रहती हो जीवन मीठी प्यार, ये कहती हो पल पल दिल के पार. तुम रहती हो हर शाम आँखों पर तेरा चल लहराए, हर रात यादों की बारात ले आए. मैं सांस लेता हूँ तेरी खुशबू आती है, एक महका महका सा पैगाम लाती है. मेरे दिल की धड़कन भी तेरे गीत गाती है. पल पल दिल के पार तुम रहती हो. मुझसे शादी करो, मुझसे शादी करो. गुनाता हूँ मैंने हंसने का वादा किया था कभी, इसलिए अब सदा मुस्कुराता हूँ मैं.
गीत गाता हूँ मैं, गुनगुनाता हूँ मैं। मैंने हंसने का वादा किया था कभी, इसलिए अब सदा मुस्कुराता हूँ मैं। रोशनी होगी इतनी किसे थी खबर, मेरे दिल का ये दर्पण गया है निखर।